नमस्कार मित्रांनो, मी सौरभ. या अगोदर आपण ऑप्शनमध्ये बघितलं की ॲट द मनी काय असतो, इन द मनी काय असतो, ऑप्शनचा स्ट्राईक प्राईस वगैरे काय असतं, हे सर्व आपण बघितलं. आज आपण बघणार आहोत प्युअर ऑप्शन चेन. आता ऑप्शन चेनमध्ये हा तुम्हाला खूप सारा डाटा बघायला मिळतो. एक मिनिट, मी याला बिग साईजमध्ये करतो. ओके, आता हा खूप सारा तुम्हाला इथे डाटा बघायला मिळतोय, बट हा पूर्ण आपण आज बघणार नाही आहोत. यामध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत फक्त स्ट्राईक प्राईसबद्दल, की स्ट्राईक प्राईस कशाला म्हणतात व काय असते स्ट्राईक प्राईस. त्यानंतर व्हॅल्यूम बघूयात, ओ आय बघूयात आणि LTP लास्ट ट्रेडेड प्राईस हे बघूयात. ओके, आता यामध्ये एडिट करता येत नाही ह्या ऑप्शन चेनमध्ये, की याला एडिट कसं करायचं. म्हणजे हे फक्त आपल्याला, कारण की पूर्ण बघायला गेलो तुम्हाला कन्फ्यूज होईल. त्यामुळे आपण ब्रोकरच्या ऑप्शन चेनवर जाऊयात. तिथे आपण जे आपल्याला शो करायचं आहे तेच दिसेल. एक मिनिट, यांना मी एडिट करतो. डेल्टा थीटा हे ग्रीक्स असतात, हे आपल्याला सर्व बघायचं आहे, बट स्टेप बाय स्टेप. ओके, आता ही ऑप्शन चेन दिसते. यामध्ये बाकीचा कोणताच डाटा आपण ठेवला नाही. जो इम्पॉर्टंट डाटा आहे, म्हणजे हे तर बघावंच लागणार, तो बघावं लागू शकतो जशा तुमच्या स्ट्रॅटेजी असतील. बट ह्या इम्पॉर्टंट आहे, हा फंडामेंटल्स आहे ऑप्शन चेनचे किंवा ऑप्शन ट्रेडिंगचे. ओके, जसं तुम्ही बघताय की जर का एखादा चार्ट असेल, की तो चार्ट आपल्याला अशा पद्धतीने स्टार्ट होतो आणि एक हायर प्राईसला जातो. म्हणजे खाली जर का इथे ₹1 असेल तर इथे 100, अशा पद्धतीनं तो स्टेप बाय स्टेप वरती जातो. बट जी ऑप्शन चेन असते ती डाऊन साईडला अप साईड असते तिची. म्हणजे जसं की इथे 1 असेल, 2 असेल, 3 असेल, तर असं स्टेप बाय स्टेप इथे बघा तुम्ही 24,600, इथे 24,700, 24,800 डाऊन साईडला वाढत जाते. त्यामुळे याच्यात कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. कोणतीही ऑप्शन चेन लावा, ऑप्शन चेन अशीच असते. जसं आपला चार्ट अप साईडला असतो, प्राईस अप साईडला जाते, तसं हे डाऊन साईडचं नंबर्स असतात. बाकी सायकोलॉजी दोन्ही पण सेम आहे, किंवा जे फंडामेंटल ते दोन्ही पण सेम आहे, फक्त प्राईस डाऊन साईडला असते. तर मग डाऊन साईडला असल्यामुळे तुम्हाला इथे समजलं असेल की जे कॉलचे इन द मनी ते ह्या साईडला असते. ओके, कारण की हे प्राईस अगोदर होऊन गेलेले आहे त्यामध्ये. आता जे पुट साईडचे इन द मनी ते या साईडला असतात. का? कारण की इकडे 25,000 तुम्हाला दिसेल, इथे तुम्हाला 25,000 दिसेल आणि मार्केट इथे चाली, म्हणजे मार्केट 25,000च्या खाली चाली, म्हणजे पुटचे इन द मनी इकडल्या साईडनं. हे तुम्हाला जर का समजत नसेल तर मागचे 2 व्हिडिओ तुम्हाला बघावे लागतील. ओके, आता याला डिलीट करतो. म्हणजे यामध्ये हे ऑप्शन चेनमध्ये तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे इम्पॉर्टंट, की हे झाले तुमचे इन द मनी कॉलसाठी, हे झाले. आता हे जे ॲट द मनी कोणते असतात, हे जे 2 आहेत हे ॲट द मनी असतात. ॲट द मनी या साईडला पण, ॲट द मनी या साईडला पण. ओके, आता याचा इन द मनी इकडे, पुढचा इन द मनी इकडे या साईडला, आउट ऑफ द मनी पुढचा या साईडला. कारण की इथे जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की याच्या ते खाली आहे आणि इथपर्यंत जायचं आहे, म्हणजे आउट ऑफ आहे. आता जसं की आपल्याला 24,600, 24,800पर्यंत जायचं आहे, म्हणजे अजून पोहोचणं बाकी आहे. त्यामुळे हा आउट ऑफ द मनी झाला कॉलसाठी. हे आपण बघितलं होतं. तर या पद्धतीने ऑप्शन चेनवर हे सिम्पल आहे. मागचा जर का व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला इझिली लक्षात येईल. ओके, आता जसं मी सांगितलं होतं तुम्हाला की जसं आपण इन द मनीमध्ये जायला लागू, याचे जे प्राईस आहे ते बघा तुम्ही इन्क्रीज होत जातात. इथे 100 आहे, तर इथे 140 आहे, इथे 178 आहे, तर इथे 219 आहे. त्या प्राईस इन्क्रीज का होत जातात? कारण की इन द मनी याच्यामध्ये इंट्रेन्सिक व्हॅल्यू असते. ओके, आणि यामध्ये म्हणजे ॲक्च्युली हे 24,450च्या वरतीच आहे मार्केट, त्यामुळे याची प्राईस शिल्लक असते. आता जसं तुम्ही आउट ऑफ द मनीमध्ये जासाल, की आता सपोज तुम्हाला असं म्हणायचं की मार्केट 24,800च्या वरती राहील, प्रोबॅबिलिटी किती आहे? खूप कमी असल्यामुळे याची प्राईस दिलेली ₹17. ओके, आता जर का तुम्ही बोलसाल की मार्केट 24,600च्या वरती राहील, तर त्याची प्राईस ₹100 दिलेली, ₹104. का? कारण की ते ऑलरेडी ₹30 वरती आहे. ओके, तर त्यामुळे याची जी प्राईस आहे ती शिल्लक असतो, प्रीमियम शिल्लक असतो. का? कारण की प्रोबॅबिलिटी शिल्लक आहे. आता जर का तुम्ही इकडल्या साईडनी बघितलं तर 24,800च्या मार्केट खालीच आहे, त्यामुळे इथे 171 प्राईस आहे, प्राईस शिल्लक आहे. कारण की पुट साईड हे मार्केट खाली राहील असं म्हणतोय, तो ऑलरेडी खाली, त्यामुळे 171 आहे. ओके, आता जसं जर का तुम्ही बघितलं की 24,650, तर त्याची ₹78 प्राईस आहे.
आणि जसं जर का तुम्ही अजून खाली खाली असाल तर कमी कमी का, जर का तुम्हाला असं म्हणायचं आहे की 24,450च्या खाली मार्केट राहील तर त्याची प्राईस 23 रुपये, कारण की त्याच्या खाली असण्याची प्रोबॅबिलिटी कमी आहे. तर ही प्रोबॅबिलिटी वगैरे आपण जे डेल्टा थीटा गॅमा आहे त्यामध्ये समजणार आहोत. आता सध्याला आपल्याला जे म्हणजे विदाऊट फिल्टर जे डोळ्याने दिसतंय ते आपल्याला बघायचं आहे. आता जसं की स्ट्राईक प्राईस आहे, स्ट्राईक प्राईसचं म्हणणं काय असतं की तुम्हाला ॲक्च्युली मार्केटचं प्रिडिक्शन कसं आहे तुमचा. जर का तुम्ही म्हटले की 24,600च्या वर येईल तर तुम्हाला 91-90 रुपये आता जे ते प्राईस कमी झालेली ती तुम्हाला पे करावं लागतील. जर का तुम्हाला असं म्हणायचं आहे की मार्केट 24,800च्या वरती राहील तर तुम्हाला फक्त 15 रुपये प्रीमियम पे करायचं आहे, कारण की प्रोबॅबिलिटी कमी आहे. जर का तुम्हाला असं म्हणायचं की 24,800च्या खाली मार्केट राहील जो ऑलरेडी खाली आहे त्यामुळे तुम्हाला 188 रुपये पे करावं लागतील. तर अशा पद्धतीनं प्रीमियम असतात. आणि हे स्ट्राईक प्राईस त्यालाच म्हणतात की तुम्हाला कशाच्या वरती किंवा कशाच्या खाली ही सेल बाय करायचं आहे. जसं तुमचे काय म्हणतात त्याला चार्ट वगैरे सांगतोय किंवा जे तुमचं ॲनालिसिस सांगतंय, जे प्राईस ॲक्शन सांगतंय त्या पद्धतीनं तुम्ही या स्ट्राईक प्राईस चॉईस करू शकता. बट सर्वात जास्त ही ट्रेडिंग इथे होती, इन द मनीमध्ये व ॲट द मनीमध्ये. ह्या 2-3 स्ट्राईक प्राईसमध्ये जास्त ट्रेडिंग होते. हे जे बाहेर व आतले राहतात इथे ऑप्शन सेलर जास्त काम करतात. आता ते कशा पद्धतीने ते मी तुम्हाला जेव्हा आपली स्ट्रॅटेजीचा क्लासेस किंवा टॉपिक स्टार्ट होईल त्यावेळेस मी तुम्हाला हे सांगेल की हे कसं करतात वगैरे. बट जी बाईंग वगैरे करतात ती ह्या 1-2-3 याच्यामध्येच जास्त असते. ओके, आता आपल्याला समोर बघायचं आहे LTP. LTP म्हणजे लास्ट ट्रेडेड प्राईस. आता ही जर का तुम्ही बघितलं ही प्राईस चेंज होत राहते. आता हे इथं म्हणतायत की याच्यावरती राहील खाली राहील त्यामुळे हा डाटा चेंज होत राहतो. आता किती डाटा चेंज झाला हे जर का तुम्हाला बघायचं असेल तर हा व्हॅल्यूम असतो. जर का तुम्ही बघितलं व्हॅल्यूम बघा, इथे 818 लाख लोकांनी ट्रेडिंग केलेली आहे किंवा 818 लाख वेळेस ट्रेड झालेला आहे ट्रेड. आता याच्यामध्ये बघितलं की इतकी नंबर तुम्हाला कुठेच दिसत नाही ना खाली ना वरती. मी जसं तुम्हाला बोललो होतो की सर्वात जास्त ट्रेडिंग ह्या 2 याच्यामध्येच होते. तर इथलेच सर्वात मोठे नंबर आहे. आणि इकडल्या साईडनं पण बघा 761 लाख आणि 524 लाख. तर इथेच सर्वात जास्त ही ट्रेडिंग होत असते डेलीमध्ये, ॲट द मनी व थोडा इन द मनीमध्ये. ओके, त्याच्यामुळे जर व्हॅल्यूम पण शिल्लक. व्हॅल्यूम म्हणजे काय की जितके पण ट्रेड झाले आजच्या आज त्याला आपण व्हॅल्यूम म्हणतो. की यामध्ये ह्या मेन स्क्रिप्टमध्ये म्हणजे 24,600च्या याच्यामध्ये किती ट्रेड झाले हे इथे दाखवतात. 8,20,00,000. ओके, म्हणजे 821 लाख आता इथे झाले. आता हा आपला लास्ट टॉपिक आहे OI. OI कशाला म्हणतात? ओपन इंटरेस्ट. ओपन म्हणजे आपण जसं आपण म्हणू शकतो खुल्ला. की खुल्लं काय आहे की सध्याला हे 58 लाख आहे, म्हणजे 58 लाख लोक या स्ट्राईक प्राईसमध्ये बसलेले सध्याला. आता हे जसं अमाऊंट आपण बघता येते की ते 52 आहे, 57 झालं आहे, 70 झालं आहे, हे कमी नाही होते. ओके, व्हॅल्यूम कधीच कमी नाही होणार, तो इन्क्रीज राहतो. बट हे कमी होऊ शकतं. यामध्ये काय की सपोज जर का मी सेल केलं आणि कुणीतरी बाय केलं तर झालं हे एक सिंगल पॉईंट जो काय असेल तो वाढत जातो आणि अशा पद्धतीनं वाढतात इन्क्रीज होते. आणि जसं जर का मी सेल केलं तुम्ही पण बाय करून घेतलं जे काय सेल केलेलं असेल ते, तर हे कमी पण होतात. फक्त ॲक्च्युली आता सध्याला जितक्या पोझिशन आहे ते आपल्याला इथे दाखवतात. जसं जर का कमी जास्त झालं ते कमी पण होईल आणि जास्त पण होईल. बट व्हॅल्यूम कसं आहे की जितक्या वेळेस ट्रेड होईल तो नंबर कॅल्क्युलेट करत राहील. मग तुम्ही आत या बाहेर जा ते प्रत्येक नंबर फक्त कॅल्क्युलेट करत जाईल. तर मग हे आपल्यासाठी जास्त इम्पॉर्टंट नाही, कारण की आपल्याला समजणारच नाही की ॲक्च्युली आतमध्ये किती जण आहे, ॲक्च्युली ट्रेड घेतलं किती जणांना, सध्याला इन्व्हेस्टेड किती लोक आहे. तर ते आपल्याला हा नंबर सांगेल ओपन इंटरेस्ट. तर त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ओपन इंटरेस्टला इतकं महत्त्व का दिलं जातं. तर अजूनही तुम्हाला समजलं नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला विचारा, मी तुम्हाला इन डिटेल सर्व क्लिअर करेल. आणि अजून जेव्हा आपल्या स्ट्रॅटेजी येतील, स्ट्राईक प्राईस ग्रीक्स येतील, यामध्ये मी स्टेप बाय स्टेप पुन्हा एकदा याला कवर करेलच की ओपन इंटरेस्ट काय असतो, व्हॅल्यूम काय असतो. बट तुम्हाला सध्याला तरी हे समजायला पाहिजे किंवा समजलं असेल की आपल्याला ओपन इंटरेस्ट म्हणजे काय, व्हॅल्यूम म्हणजे काय, LTP म्हणजे काय, स्ट्राईक प्राईस म्हणजे काय. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचे ग्रीक्स बघणार आहोत. डेल्टा काय असतो, गॅमा काय असतो, थीटा काय असतो, ह्या सर्व गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप सर्व क्लिअर करणार आहोत. आणि मग आपण येणार आहोत ऑप्शन स्ट्रॅटेजीकडे. ओके, तर चालेल. थँक्यू.